चौघा ज्येष्ठांकडून काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा यशस्वी। विविध संस्थांच्या वतीने सायकल स्वारांचा सत्कार व अनुभव कथन। 32 दिवसात 3800 किलोमीटरचा प्रवास केला पूर्ण। भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणत्याही बाह्य सहाय्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकल स्वारी करत ज्ञान की ज्योत मधून तंदुरुस्त भारत नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली। काश्मीर ते कन्याकुमारी असा 3800 किलोमीटरचा सायकल प्रवास या 4 ज्येष्ठांनी अवघ्या 32 दिवसात पूर्ण केला। त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यांच्या अनुभव कथनाने उपस्थित भारावून गेले। पुण्यातील संजय कट्टी वय वर्ष 65 आणि मनीष चक्रवर्ती वय वर्ष 52 तर डेहराडूनचे अनुभवी जोडपे विश्व धीमान वय वर्ष 70 आणि कमलजीत सिंग वय वर्ष 74 यांनी हा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयंसमर्थित कोणतेही बॅकअप वाहन नाही अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर काश्मीर ते कन्याकुमारी तामिळनाडू यशस्वीपणे पूर्ण केली। हबिन्सन्स पर्सनॅलिटी अँड आंत्रप्रेन्युअर स्कूल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे, विद्यार्थीगृह, अस्पायर स्किल्स आणि यंग सिनियर्स या संस्थांच्या वतीने पुण्यातील सायकलस्वार संजय कट्टी मनीष चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला। पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे विद्यार्थीगृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे, संचालक सुनील रेडेकर, हबिसनचे संस्थापक अंदनान सिद्दीकी, यंग सिनियर्सचे भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते। यंग सिनियर्स ग्रुपच्या गौरी पटवर्धन यांनी संजय कट्टे आणि मनीष चक्रवर्ती यांची ओळख करून दिली व त्यांच्या विविध सायकल आणि गिर्यारोहण मोहिमांची माहिती दिली। पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अफान शेख आणि आदित्य पाटील यांनी कट्टी व चक्रवर्ती यांची मुलाखत घेत सायकल सफरी, गिर्यारोहण त्यासाठी लागणाऱ्या मानसिक आणि शारीरिक तयारीबद्दल जाणून घेतले। कार्यक्रमासाठी यंग सिनियर्सचे लोकेश मराठे व डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले। यंग सिनियर्सचे दत्तात्रय गोखले, सुप्रिया चक्रवर्ती, यतीन जोशी, गौतम भिंगानिया, हेमाराव उपस्थित होते। इलेक्ट्रोमेडिक्सचे ठाकूर देसाई व स्वानंद यात्राचे सौरभ कुलकर्णी उपस्थित होते। यंग सिनियर सायकलिस्ट ग्रुपचे प्रीती मस्के यांनी संजय कट्टी यांचे तर प्राध्यापक दत्ता गोखले यांनी चक्रवर्ती यांचे कौतुक केले। संजय कट्टी म्हणाले, या सायकलिंग मोहिमेची सक्षम बनो, तंदुरुस्त रहो, हम फिट रहे तो भारत फिट। जय हिंद ही घोषणा होती।